दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। मुंबई उरण इथं यशस्वी शिंदे यांच्या निर्घृण हत्या झाल्याच्या निषेधार्थ आरोपीला कडक शिक्षा व्हावी म्हणून राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। महाराष्ट्र राज्यातील उरण व शिळफाटा इथं झालेल्या पीडित महिलांची हत्या केलेल्या आरोपीचा खटला फास्ट ट्रॅकवर कोर्टात घेऊन निर्दयी आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट महिला यांच्या वतीने निवेदन देण्यात आलं। एकतर्फी प्रेमातून कुमारी यशस्वी शिंदे या 22 वर्षीय तरुणीचा भर रस्त्यात क्रूरपणे पोटात गुप्तांगावर वार करून निर्घृण हत्या करून तिच्या शरीराची विटंबना करण्यात आली। तसंच दुसऱ्या घटनेत बेलापूर शेळीफाटा इथं मंदिरामध्ये आश्रयासाठी गेलेल्या 30 वर्षीय पीडित महिलेला चहात गुंगीचं औषध देऊन तिच्यावर 3 पुजाऱ्यांनी आळीपाळीनं बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केली। या दोन्ही घटनांमध्ये माणुसकीला काळीमा फासला गेला। यामध्ये गृह खात्याचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर आला। हा खटला फास्ट ट्रॅकवर घेऊन सदर आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी नरेंद्र जगताप कक्ष अधिकारी गृह विभाग यांना निवेदन देऊन हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार महिला गटाच्या अनिता सुधाकर दाबले, नाशिक महिला शहर जिल्हाध्यक्षा कविता पवार, महिला अत्याचार निवारण उपाध्यक्षा योगिता पाटील, उपाध्यक्ष नाशिक शहर पश्चिम विभाग अंकिता पारख, विधानसभा अध्यक्षा मंजुषा अकोलकर, उपाध्यक्ष नाशिक शहर सिडको रुपाली काटे, सातपूर विभाग अध्यक्ष सुनीता नेवाडकर, शहर चिटणीस लक्ष्मी तांगड, पंचवटी विभाग अध्यक्ष संगीता गांगुर्डे, पश्चिम विभाग अध्यक्ष वंदना पाटोळे, सातपूर विभाग चिटणीस भारती चित्ते, जिल्हा चिटणीस आशा मोरे, छाया मिटकरी, कल्पना विधाते, पंचवटी विभाग यांच्यासह ओंकार दामले, युवक विभाग अध्यक्ष आणि प्रिन्स पवार यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते।